हरिओम. सुरू करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. सौख्यात दिसत नाही असं मला. अजून तुझा व्हिडिओ बंद आहे का काय? नेटवर्क इश्यू आहे? येस. ओके. दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण जी बैठक धारण केली आहे, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन, आपण ज्या बैठकीत बसलोय त्या बैठकीचं संपूर्ण निरीक्षण आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न, देहधारणा, शरीराने स्थिरता, पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर स्थिर आहे आणि शिथिल आहे. जोड श्वासाची, ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. एक मध्यम पट्टीतला ओंकार साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला मध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास संपूर्ण श्वसन मार्ग, नाकापासून ते कंठापर्यंत तिथे झालेला बदल, या सगळ्याची अनुभूती. मोकळा झालेला आपला श्वास, हातांची ज्ञानमुद्रा, दीर्घ श्वसन. आहे तो श्वास सोडून एक यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. साधनेसाठी लागणारी प्राणशक्ती, ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतो आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देताना आपल्या मनातला सगळा आळस, शारीरिक दुखणी, मानसिक त्रास या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. तीन मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ.
ओ, ओ, दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपण स्टँडिंग मध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. विश्रांती. दिसते असतो. विश्रांती घेऊया. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात कमरेवर ठेवायचे. ठीक आहे, हात कमरेवर. आणि फक्त उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय पुढे घ्यायचा. आपली जी पावलं आहेत, पावलांची 5 बोटं स्ट्रेच करायची उजव्या पायाच्या आणि रिलॅक्स करायची. थोडासा खाली घेतलास तरी चालेल. स्ट्रेच करायची, बोटं अशी स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. अँकल जॉइंट म्हणून पाऊल स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे स्ट्रेच करायचं. स्वतःकडे, जमिनीकडे, वर, खाली, वर, खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3. ओके. उजवा पाय तसाच पुढे घ्यायचा, मागे न्यायचा. सावकाश पुढे, मागे, पुढे, मागे. अजून एकदा पुढे, मागे. हा. आता तसाच पाय उजवीकडे न्यायचा, मध्ये घ्यायचा. उजवीकडे, मध्ये, उजवीकडे, मध्ये. अजून एकदाच उजवीकडे, मध्ये. रिलॅक्स. आता हीच कृती दुसऱ्या पायाने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडासा वर पुढे घ्यायचा. हा. पावलाची बोटं स्ट्रेच करायची, रिलॅक्स करायची. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. अँकल जॉइंट मधून पाऊल स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली. आणि रोटेशन क्लॉकवाईज 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3. ओके. आता हेच पाय पुढे, मागे. डावा पाय पुढे, मागे, पुढे, मागे. बरोबर. 3 वेळेला साईडने. 1, 2, 3. ओके. रिलॅक्स. हात थोडा वेळ खाली घ्यायचे आणि विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष देऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5 बोटांमध्ये ताण द्यायचा आणि अंगठा आतमध्ये घेऊन घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं, ताण द्यायचा, अंगठा आत, घट्ट मूठ वळून घेऊया. पुन्हा ओपन, अंगठा आतमध्ये. ओके. ठीक आहे. आता हाताच्या मुठी वळून घेतल्यात. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आडवे. येस. आणि आपल्या मनगटामधनं हाताची मूठ वर आणि खाली, वर, खाली. करेक्ट.
वर खाली वर खाली वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 अँटी क्लॉकवाईज 1 2 3. करेक्ट. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की मग थांबायचं. हाताच्या मुठी ओपन करायच्या. दोन्ही हात समोर घ्यायचे. येस. हाताची बोटं खांद्यावर, कोपरा समोरनं जॉईंट आणि 3 वेळेला शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज. सुरू करूया. 1 2 3. करेक्ट. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपऱ्या जॉईंट मागून पुढे 1 2 3. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज झालं की थांबायचं. हात खाली घ्यायचे. थोडंसं पावलांमधलं अंतर वाढवून विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडूया. पावलापासून ते आपल्या शोल्डर पर्यंत आपण आता ज्या ज्या काही कृती केल्या त्या सगळ्याचा हलकासा एक छोटासा रिकॅप घ्यायचा. इनर अवेअरनेस, श्वासाकडे लक्ष. करूया नेक रोटेशन. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. पावलामधलं अंतर थोडंसं कमी करायचंय. नजर समोर ठेवायची. ठीक आहे. आणि आता सुरू करूया. आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि आपली मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. डोळे उघडे ठेवायचे आणि क्लॉकवाईज 3 वेळेला राऊंड करायचा. क्लॉकवाईज 3 वेळेला डोळे उघडे ठेवून बंद डोळे केले तर आपले कदाचित तोल जाऊ शकतात. आणि वेगळ्या बाजूने 3 वेळेला. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं. मान सावकाश सरळ करायचे. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. आता आपल्याला थोडंसं स्विंग करायचंय. ठीक आहे. आपले पाय जोडून घ्यायचे. बघा, श्वास घेत हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे. आपले हात असे स्विंग करायचे. ठीक आहे. जसं आपण झोपळा करतो ना तसं. हा, पूर्ण असे मागे घ्यायचे. करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करेक्ट. पुन्हा वर खाली. येस. वर. इनहेल अप, एक्झेल डाऊन. स्विंग करायचे. हात स्विंग. येस. इनहेल अप, एक्झेल डाऊन. हात स्विंग. इनहेल अप, एक्झेल डाऊन, स्विंग. अजून एक. इनहेल अप, एक्झेल डाऊन, रिलॅक्स. मध्ये येऊन थांबायचं. करूया आपण ताडासन. त्यासाठी पुन्हा पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. ओके. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. हाताची बोटं पॉइंटेड टू द सिलिंग. आपल्या सिलिंगला हाताची बोटं स्ट्रेच करायचे, पॉइंटेड करायचे आणि मग त्याचं वर उचलायच्या. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. हात तसेच ठेवायचे, फक्त टाचा खाली घ्यायचे. पुन्हा थोडंसं डायनामिक करूया. इनहेल अप, टाचा वर, एक्झेल डाऊन, टाचा खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राऊंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन, हात खाली अँड रिलॅक्स. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती घ्या. पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष. इनर अवेअरनेस, ब्रीदिंग अवेअरनेस. करणार आहोत आपण ट्रायंगल पोज आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. संपूर्ण शरीर एका रेषेत आलंय. करेक्ट. आता दोन्हीही पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचंय, कम्फर्टेबल डिस्टन्स. करेक्ट. बरोबर. थोडीशी पावलं आपली क्रॉस करूया. उजवा पाऊल उजवीकडे, डावं पाऊल डावीकडे. म्हणजे तो छान ट्रायंगल होतो. करेक्ट.
पाय गुडघ्यातनं सरळ असतील. हा, आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आधी सरळ हो, सावकाश. हात सरळ करायचे. ओके. बरं, आता खाली मॅट असेल तर मग आपण छान आपली ग्रीप राहते. चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकतो. त्यामुळे काळजी घ्यायची. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सावकाश कमरेतनं पुढे जायचं. करेक्ट. आपला उजवा हात जमिनीकडे घेऊन जायचा. तो घासत घासत डाव्या पावलाजवळ घेऊन जायचा. डावं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. ओके. बरं, उजवा जो डावा हात सरळ आहे तो अजून थोडासा वर सरळ करायचा. हवा असेल तर एकदा माझ्याकडे बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. हा, अजून सरळ सरळ स्ट्रेच. येस. आपली नजर वर असलेल्या डाव्या हाताकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. ओके. सावकाश उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घे, कमरेतनं सरळ. थोडा वेळ हात खाली. आता हेच आपण विरुद्ध बाजूने करूया. जर अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडंसं पावलामधलं अंतर कमी कर. अगदीच अनकम्फर्टेबल होत असेल तर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. सावकाश पुढे झुकायचंय. हा, आता आपला डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलापर्यंत न्यायचा. डाव्या हाताने उजवं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडायचा. करेक्ट. सावकाश. बरं, तो हात थोडासा मागे आहे, तो थोडासा अजून वरती येऊ दे, सरळ येऊ देत. हा, अजून अजून थोडासा कानाच्या इथे येऊ देत. ओके. नजर वरती. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचंय. ओके. सावकाश सरळ. सरळ व्हायचं. थोडा वेळ पायामधलं अंतर कमी कर, थोडा वेळ रिलॅक्स हो. पुन्हा आपल्याला हेच करायचंय. थोडा वेळ रिलॅक्स. पुन्हा पायामध्ये अंतर घ्यायचं. ओके. हात. आता थोडंसं डायनॅमिक करायचंय. ठीक आहे. हात खांद्यातून पुन्हा सरळ करायचे आहेत. ओके. कमरेतनं पुढे जायचं आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे अशा प्रकारे थोडंसं डायनॅमिक. करेक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट 10. रिलॅक्स. सावकाश वर. हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया. अँड रिलॅक्स. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती घ्या. ओके. करूया आपण साईडवर बेंडिंगचं आसन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा सिलिंगकडे. सिलिंगकडे. वरती, वरच्या दिशेला. येस. वर असा. हा, आणि मग हळूहळू उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. एक स्ट्रेच द्यायचा त्याला. संपूर्ण राईट हँडला अप्पर साइडने स्ट्रेच, वरच्या बाजूने स्ट्रेच द्यायचा आहे. ओके. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत लेफ्ट साइडला आपल्याला बेंड व्हायला सुरुवात करायची. येस. हात खाली येणार. नजर समोर अँड शोल्डर रिलॅक्स. लेफ्ट हँड फुल रिलॅक्स. आपल्याला आपला डावा हात एकदम रिलॅक्स करायचा आहे. नजर समोर. अजून थोडीशी डाव्या बाजूला बेंड व्हायला हरकत नाहीये. सौख्या. ओके. अँड होल्ड. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश हात खाली. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरकव. उजव्या हाताचा पाम जमिनीला पॅरलल. ओके. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला पॅरलल करायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. ओके. हा, आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला हळूहळू बेंड व्हायचा. साइडवर्ड बेंड आणि उजवा हात आपला
अगदी लूज सोडायचा, एकदम लूज, शोल्डर पासून एकदम लूज उजवा हात. करेक्ट. अँड स्ट्रेच. ब्रीदिंग. ब्रीदिंग अवेअरनेस. अँड 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली घ्यायचे अँड रिलॅक्स. विश्रांती. 4 सूर्यनमस्कार करूया. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. पावलं जोडलेली, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी आणि डोळे अलगद मिटलेले. आपल्या बंद डोळ्यांसमोर आयब्रो सेंटर मध्ये आपण असं इमॅजिन करूया की आपल्या समोर एक छान डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्या सूर्याची पिवळसर केशरी सोनेरी किरणं आपल्या मुखावर पडत आहे. तिथून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी जी ऊर्जा लागते, जी एनर्जी लागते, ती आपल्याला या सूर्यदेवतेपासून मिळते. आणि त्यासाठी एक छोटंसं ग्रॅटिट्यूड आपल्या मनामध्ये. गायत्री मंत्राचं पठण करूया. या सूर्यदेवतेसारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्तोत्तानासन, 3 हस्तपादासन. ओके. आता आपल्या हाताची पोझिशन आपल्याला अजिबात हलवायची नाहीये. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पर्वतासन. अश्वसंचलन. हस्तपादासन. हस्त उत्तानासन. नमस्कारासन. ओम रवये नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. रिलॅक्स. मुखदोंती. सावकाश कमरेतनं सरळ खाली बसायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. वज्रासन करून घ्यायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा.
हातांची ज्ञानमुद्रा, सावकाश. हातांची ज्ञानमुद्रा, पाठ करा सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपली हनुवटी जमिनीला पॅरलल असेल. डोळे मिटून संपूर्ण वज्रासन जे आपण धारण केलंय त्याची स्थिती तपासून पाहिजे. आपले गुडघे मांड्या समोरनं जोडलेले असतील. सीटचा भाग बरोबर आपल्या दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का हे तपासून पाहायचंय. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. जोड श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. सावकाश डोळे उघडायचे आणि आपण करणार आहोत आता कॅमल पोज म्हणजेच उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. शक्य असेल तर गुडघे मांड्या आणि पावलं एकमेकांना जोडून घ्यायची. पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. ठीक आहे, माउंटन किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट. ठीक आहे. आता आपले हात आपल्या कमरेवर मागे, जिथे शेवटचा आपला पाठीचा कणा आहे तिथे हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. बरोबर. थोडेसे हात अजून एकमेकांच्या जवळ येऊ द्या. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करायची म्हणजे पोट पुढे येईल. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळला गेला की मग डाव्या हाताने डावी टाच किंवा एकेका हाताने तुम्ही हे आसन करू शकता. शेवटी तुमची मान जमिनीकडे मागे सैल सोडायची. छान. नॉर्मल श्वास चालू, डोळे उघडे. श्वास घेताय, सोडताय. 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा हात कमरेवर, मग डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली, गुडघे मांड्या थोड्याशा लांब गेल्या असतील. एकमेकांच्या जवळ घेऊन वज्रासनामध्ये स्थिर विश्रांत. डोळे अलगद मिटून घ्यायचे. पाठकण्यावरती आलेला प्रेशर, गळ्यापासून पोटापर्यंत असलेला ताण, त्या सगळ्याची अनुभूती. आणि हे करताना आपल्याला कुठे शारीरिक बदल जाणवत आहेत का हे तपासून पाहूया. हलकीशी श्वासाची गती आपली वाढली असेल. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण योग मुद्रा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं. डाव्या हाताची मुठ वळून घ्यायची, ती पकड मागे. बरोबर. पाठकणा सरळ, नजर समोर. नजर समोर. छान. थोडेसे खांदे आणि कोपरं हलकीशी मागे थोडीशी खेचून घ्यायची. स्ट्रेच करायची. आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे व्हायला सुरुवात करायची. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग आपल्या छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक, कपाळ असं करत करत आपलं कपाळ डोक्याच्या शरीराच्या दिशेने जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं. छान, व्हेरी गुड. आणि आता आपले खांदे आणि कोपरं लूज करा. थोडीशी हाताची पकड सैल करायची म्हणजे तुमचे खांदे कोपरं ही जमिनीकडे सैल सोडली जातील. डोळे मिटलेले, तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त पुढे झुकणं टाळायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आपला ब्लड फ्लो आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. पाठकण्याला छान असा ताण आहे, पोटावर प्रेशर आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 5 काउंट होल्ड. फक्त थांबायचंय, ब्रीथिंग अवेअरनेस चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1.
रिलीज. आपली हाताची पकड थोडीशी घट्ट करा. खांदे कोपरं हलकीशी मागे खेचून घ्या. डोळे मिटलेले आहेतच. आणि आता श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती, डोळे मिटलेले. आणि आता इथे काही सेकंद थांबा. बघा तुमचा जो बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. अगदी सूक्ष्म स्वरूपाची जाणीव आपल्याला होतीये का हे तपासूया. डोळे मिटून चेहऱ्यावर जेंटली स्माइल. सावकाश डोळे उघडायचे. एक एक पाय सरळ करायचा. आधी उजवा पाय सरळ करा, मग डावा पाय, आणि रिलॅक्स. विश्रांत. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे. सावकाश एका कुशीला लावायचं आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही मानाकडे, डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. डोळे मिटलेले आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. सुरुवातीला आपण करूया सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित वर उचलायचे. दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 डिग्री वर. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. आणि आता हात आणि पाय एकत्रित आपण हालचाल करणार आहोत. बघा अशा प्रकारे क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता रिवर्स. 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Release and stop. दोन्ही पुन्हा हात पाय वर एकत्रित. हात सुद्धा वरती 90 डिग्री. आणि आता सावकाश हात पाय कंट्रोल मोमेंट में खाली येतील. रिलॅक्स. अगेन ब्रीदिंग अवेअरनेस. हलकीशी तुमची श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. इनहेल फ्रॉम नोज, एक्सहेल फ्रॉम माउथ. इनहेल फ्रॉम नोज, exhale from mouth, and relax. करणार आहोत आपण विपरीत करणी मुद्रा. तर ज्यांना पिरियड्स चालू असतील त्यांनी मात्र करणं टाळायचं आहे. ठीक आहे. पिरियड्स असतील तर हे करणं टाळा. त्याचबरोबर सर्वायकलचा त्रास होत असेल, पाठीचा त्रास असेल तरी सुद्धा ही मुद्रा करणं अवॉइड करायचंय. तर दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर. आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे द्यायचा आहे आणि पाय सिलिंगकडे अजून स्ट्रेच करायचे. येस, परफेक्ट, व्हेरी गुड. आता आपली नजर जी आहे ती दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. कॉन्सन्ट्रेशन आपल्या दोन्हीही पावलाच्या खांबकडे. करेक्ट. नॉर्मल ब्रीदिंग चालू अँड 5 काउंट होल्ड. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश आपले पाय डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे. आपल्या हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्यायचा. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. व्हेरी गुड. दोन्ही पाय सावकाश खाली अँड विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया. हलकीशी श्वासाची गती, हृदयाची गती इथे वाढते.
आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणारं करूया आपण मत्स्यासन म्हणजेच फिश पोज. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आज आपण थोडंसं एक वेगळं करणार आहोत. ठीक आहे. आता आपले दोन्ही हात जे आहेत ना ते आपल्या कमरेच्या खाली घ्या, कंबर किंवा सीटच्या खाली घ्या, हाताची तळवी. येस. आपले खांदे आणि कोपरं ही पूर्णपणे जमिनीवर असतील. हा, ती कुठेही वर उचलायची नाही. आपले खांदे, शोल्डर आणि एल्बोज पूर्णपणे जमिनीवर. ओके. आपली पावलं जी आहेत ती अँकल जॉईंट्स मधून जमिनीकडे स्ट्रेच करा. दोन्हीही पावलं अँकल जॉईंट मधून जमिनीकडे स्ट्रेच. ठीक आहे. आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीला लावायचा. करेक्ट. व्हेरी गुड. डोकं वर उचलून टाळूचा भाग जमिनीवर. तोंड बंद. बघा आता इथे फक्त तुमचे खांदे वर उचलले गेलेत, कोपरं मात्र तुमचे पूर्णपणे जमिनीवर आहेत. हा, तुमचे एल्बोज जमिनीवर, शोल्डर. हा, ओके, व्हेरी गुड. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. शोल्डर रिलॅक्स. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. इनहेल अँड एक्झेल. श्वास घेतोय, सोडतोय. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. व्हेरी गुड. रिलीज करूया आसन. सावकाश आधी पावलं रिलॅक्स करा. डोकं सावकाश वर उचला. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा सपोर्ट जो आपल्या सीटच्या खाली आहे तो काढून घ्यायचा आहे. दोन्ही हातांचा सपोर्ट काढून घ्या अँड विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून ब्रीथिंग अवेअरनेस. करूया आपण उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आणि आपल्या टाचा जास्तीत जास्त आपल्या सीटच्या जवळ घ्या. पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जोडलेल्या असतील. ओके. आता हातांच्या बोटांची गुंफण करायची. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. बरोबर. आता आपले जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. तिथल्या तिथेच आपण ट्विस्ट करतोय. ओके. आपल्याला पोझिशन कुठेही चेंज करायची नाही. तिथल्या तिथे हलकसं ट्विस्ट. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे, डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. समजा आपला उजवा पाय किंवा उजवी मांडी जमिनीपासून थोडीशी वर उचलली जात असेल तर ती आपल्याला जाणीवपूर्वक रिलॅक्स करायची आहे जमिनीच्या दिशेने. बरोबर. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे रिलॅक्स करा. सैल सोडून द्या. एक छान असं ट्विस्टिंग आहे पाठकण्याला, गळ्याच्या इथे. ओके. सावकाश रिवर्स येऊया. डोळे उघडायचे. आपले पाय आणि मान पुन्हा मध्यभागी येईल. टाचा थोड्याशा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा जवळ घ्यायच्या हाताच्या आधाराने. व्हेरी गुड. पुन्हा हातांच्या बोटांची क्लच करायचे डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय कुठे जातील? डावीकडे आणि मान उजवीकडे. सुरू करायचंय. पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघायचं आणि मग डोळे मिटून घ्यायचे. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स करा जमिनीकडे. डोळे मिटून घ्यायचे आणि बघा तुमच्या पावलावर पाऊल आहे का, गुडघ्यावर गुडघा आहे का. आता आपल्या संपूर्ण पाठकण्याला गळ्याच्या इथे अपोजिट साइडने ट्विस्ट आलेला आहे. ब्रीथिंग अवेअरनेस. श्वास घेतो, सोडतोय. व्हेरी गुड. रिवर्स येऊया. सावकाश डोळे उघडायचे. मान आणि पाय मध्ये येतील सेंटर मध्ये. हाताची पकड सोडा. पाय सरळ करा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची.
डोळे मिटान घ्यायचे आहेत. बरं, आता हे जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मग टेली पोज करायची आणि अशी पण विश्रांती घेऊ शकता. किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. अशी पण तुम्ही विश्रांती घेऊ शकता. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे विश्रांती घ्या. डोळे मिटलेले, नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. करणार आहोत आपण नौकासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. व्हेरी गुड. नॉर्मल ब्रीदिंग चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. अगेन श्वासाची गती वाढली असेल तर इनहेल फ्रॉम नोज, एक्झेल फ्रॉम माउथ. आणि करूया आपण धनुरासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून, कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा, डाव्या हाताने डावा अँकल पकडा. आणि आता एकाच वेळेला आपल्याला सावकाश दोन्हीही मांड्या वर उचलायच्या. कपाळ थोडस वर येईल आणि असा परत करत पूर्णपणे कमरेपासून वर येईल. बरोबर, छान. नजर समोर. नॉर्मल ब्रीदिंग चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश कपाळ जमिनीवर. आपले पाय सरळ करायचे, एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. रिलॅक्स. डोळे उघडून घ्या. श्वासाकडे लक्ष. 2 ते 3 श्वास इथे विश्रांती घ्यायची. पूर्णपणे श्वासाची गती नॉर्मलला येऊ देत. आणि आता सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश हाताच्या आसनाने बैठक स्थितीमध्ये येऊ. विश्रांती. मानमध्ये सैल सोडून द्या. रिलॅक्स व्हा. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकणा सरळ, हात गुडघ्यांवरती. दृढ मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. करूया आपण कपालभातीची पुन्हा 20 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. मगाशी आपण एक सेट केला, आता हा दुसरा सेट. प्राणायामापूर्वी डोळे मिटलेले आहेतच, चेहरा शांत. कपालभातीचे 20 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक अँड कपालभाती स्टार्ट. यथाशक्ती 20 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे.
स्टॉप द ऍक्शन. प्राणायामापूर्वी कपालभाती, हातांची ज्ञानमुद्रा, दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास, संथ गतीने सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडलेले, जोडलेले हात हृदयापाशी. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करतोय, तिचे आशीर्वाद घेतोय. सावकाश आपली मान सरळ करायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. करणार आहोत आपण बॅलन्सिंग प्राणायाम, अनुलोम विलोम ची 5 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. 2 आवर्तनं मी काउंटिंग करेल. पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपली आवर्तनं झाली की हात खाली येईल. सुरू करूया. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक आवर्तन झालं. सेकंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. सेकंड राउंड कंप्लीट. आता 3 आवर्तनं आपली आपण मनाने करूया. झालं की हात खाली येईल. सुरू करायचंय. डोळे मिटून काही सेकंद थांबूया. अल्टरनेट ब्रीदिंग आपण केली. शरीर मन बॅलन्स करणार. अनुलोम विलोम. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. करणार आहोत आपण शीतली सिटकारीची 3 आवर्तनं. सुरुवातीला आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जिवातमध्ये तोंड बंद. नाकाने रेचक. सेकंड राउंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिवातमध्ये तोंड बंद. नाकाने रेचक. थर्ड राउंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक.
जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने रेचक. सितकारीची 3 आवर्तनं. ओठ विलक, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आत खेचून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श तुमच्या हिरड्यांपासून संपूर्ण जबड्यापर्यंत. तोंड बंद, नाकाने रेचक. पुन्हा एकदा ओठ विलक, दातावर दात. तोंडाने पूरक. तोंड बंद, नाकाने रेचक. लास्ट राऊंड. ओठ विलक, दातावर दात. पूरक. तोंड बंद, रेचक. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध. विचार आपोआप कमी झाले. आंतरिक सजगता वाढली आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घ्यायची. तिथे किंचित सदा बनून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स. तिथे आपलं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे. ज्या वेसल्स आहेत त्या आपण एकमेकांना हलक्याशा जवळ घेतलेल्या आहेत. तिथे हलकसं प्रेशर आणायचंय आणि तिथे असलेल्या सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का हे तपासून पाहूया. आपलं मन तिथे केंद्रित करूया. हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. भ्रामरीची आवर्तनं. एक श्वास भरून घेऊया. पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. पूरक. रेचक करताना गुंजन. पूरक. रेचक करताना गुंजन. पूरक. रेचक करताना गुंजन. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्यायची. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. 5 मिनिटासाठी शवासन करूया. अगदी सावकाश. दोन्ही हात आपले शरीरापासून लांब. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्ये. पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. डोळ्यालगत मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जी जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आपलं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडूया. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव मनाने शिथिल करत जाऊया. बंद डोळ्यांनी त्या त्या भागाकडे जायचंय मी बोलते तसं आणि तो तो भाग आपला रिलॅक्स करायचा आहे. आपण सुरुवात आपल्या पावलापासून करूया. माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, अँकल जॉइंट्स, पोटरी, काफ मसल्स, गुडघा, नी जॉइंट्स, मांड्या, थाय मसल्स, हिप जॉइंट्स, सीटचा भाग, कमरेचा भाग,
मनाने शिथिल करायचं आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय रिलॅक्स. जाणीव दोन्हीही हातांकडे. दोन्हीही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. मनाने शिथिल. जाणीव पाठकड्याकडे. पाठकड्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ मनाने शिथिल. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू आणि ग्रंथी शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, त्या बरगड्यांच्या मध्ये असलेलं आपली 2 फुफ्फुस आणि आपलं छोटस हृदय शिथिल. गळ्याचा भाग, तिथे असलेल्या सगळ्या ग्रंथी शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक, नाकाच्या शेंड्या, दोन्हीही नाकपुड्या शिथिल. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, पाठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल. रिलॅक्स. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे हलके हलके कापसासारखे हवेत तरंगत आहेत आणि याची आपल्याला जाणीव आहे. श्वासाकडे लक्ष. मी श्वास घेत आहे, मी प्राणयुक्त होत आहे आणि मी श्वास सोडत आहे, मी तणावमुक्त होत आहे. प्रचंड शांतता या क्षणी मी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात सामावून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या मनातली सगळी भीती, काळजी मी ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढलाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे. मी जे काही ध्येय माझ्या समोर आहे, त्यासाठी लागणारी पोषक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मनोमन मी माझे आई-वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करत आहे. ह्या सगळ्यांना वंदन करत आहे आणि ही सगळी शक्ती मला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. त्या शक्तीचे आशीर्वाद माझे सुरक्षा कवच आहेत. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे मला आजची नियोजित कामे, माझा अभ्यास, माझं जे काही मी ठरवलेलं आहे या दिवसासाठी, ते मला प्रामाणिकपणे आणि कुशलतेने पूर्ण करायचे आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा मला या क्षणी प्राप्त झाली आहे. हळूहळू मला या स्थितीतून बाहेर यायचंय. माझी नियोजित कामे मला प्रामाणिकपणे पूर्ण करायची आहे आणि यासाठी माझं शरीर, मन बॅलन्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये पोषक अशी ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि ह्या ऊर्जेनेच मी आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची. मान डावीकडे उजवीकडे फिरवून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आणि उजव्या हाताच्या आधाराने
डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाशपणे. आपल्या शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, त्याला निर्भय करणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये एक एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे साक्षात भगवान शंकर, शिवोहम. तिला आपण जागृत करूया. आपल्याकडून योग्य कामे व्हावीत, आपले विचार शुद्ध असावेत, पवित्र असावेत, यासाठी या शक्तीला आपण मनापासून वंदन करूया. तिचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि आजच्या आठवड्याची या दिवसाची सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. बरं, उद्या एक छोटीशी मेणबत्ती समोर ठेवायची आहे. उद्या आपण एक छोटंसं मेडिटेशन करणार आहोत, जे ज्याला शुद्धिक्रिया पण म्हणतात आणि ते मेडिटेशन सुद्धा आहे. तर एक मेणबत्ती समोर घ्यायची. खाली एक छोटासा स्टँड, त्याच्यावरती मेणबत्ती ठेवायची. ठीक आहे? तर उद्या भेटूया आपण. आणि उद्या आपल्या वर्गाचा मला असं वाटतं शेवटचा दिवस असेल. उद्या 30 तारीख आहे ना? आणि मग पुन्हा 1 तारखेपासून आपला नवीन वर्ग सुरू होणार आहे. ठीक आहे? तर उद्या एक छोटीशी मेणबत्ती जवळ ठेवायची. ओके? चला, हरिओम. मी ग्रुपवर मेसेज पाठवते तसा. भेटूया उद्या सकाळी. शुभ दिवस सगळ्यांना.